कुपवाडमध्ये अंदाजित 150 ते 200 किलो गांजा पकडला। सांगली एलसीबीची मोठी कारवाई, थरारक पाठलाग करून केली कारवाई। सांगलीच्या कुपवाड शहरातील मुख्य रस्त्यावर इनोव्हा चारचाकी कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आल्याची माहिती समोर येते आहे। तब्बल 150 ते 200 किलो गांजाची वाहतूक करणारी आलिशान चारचाकी कार पोलिसांनी पकडली आहे। सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला माहिती मिळाली होती, त्यानुसार सापळा रचून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। एलसीबी पथक पाठलाग करताना त्यांनी आलिशान कारमधून गांजा वाहतूक होत असल्याची माहिती MIDC पोलिसांना दिली। MIDC कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी तातडीची पावले उचलत कुपवाड शहरातील हनुमाननगर परिसरात गांजा असलेले वाहन पकडलं। या चकमकीमध्ये कुपवाड पोलीस ठाण्याच्या वाहनाचे नुकसान झाले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या पायाला दुखापत झाल्यानं ते जखमी झालेत।